ब्रह्मशा ब्रह्मफासा मानोनी कंठी यावे रावणाच्या बेटी लंका त्रिकोटे कंदनार्थ त्यावेळेस ब्रह्मदेव हनुमंताची विनवणी करू लागले बाबा माझ्या ब्रह्मफाशाला मांदी आणि माझ्या ब्रह्मफाशामध्ये तू पड आणि असणारा लंकेला चल असा असणारा ब्रह्मदेव हनुमानजीची विनवणी करू लागले म्हणे इंद्रजिताचे हाते सर्वतान मानी फसा बंधनाते ब्रह्मदेवा तुझे नियाते ब्रह्मबंधाते मानिन त्यावेळेस सांगितलं ब्रह्मदेवाला कुणी हनुमानजी म्हणले ब्रह्मदेवा इंद्रजिताला टाकलेला फास मी कधीही घेणार नाही तू स्वतः जर फास टाकलास तरच मी लंकेला येईल असं असणारं वचन मानलेलं आहे ब्रह्मदेवानं ब्रह्म म्हणे आयुष्याची घडे माझे निहाते आवाडे कोडे हनुमंता पास बंधनी पडे रावणा पुढे न्यावया त्यावेळेस असं बोलल्याबरोबर ब्रह्मदेव म्हणले मीच फास टाकतो त्यावेळेस ब्रह्मदेवानं हनुमानजीला फास टाकलेला आहे रणी वानरा देऊन या पाठी पळता विवरा संकटी इंद्रजिताशी चिंता मोठी लागली पोटी दुख दुख आणि त्यावेळेस इथं काय झालेलं होतं इंद्रजिताचा हनुमंताचं युद्ध झालेलं होतं आणि शेपटानं मोठा इंद्रजिताला धाक लावला होता आणि इंद्रजित पळून मोठे एका युवरामध्ये जाऊन लपलेला होता अशी असणार शेपटाची ख्याती आहे रणी या गांजिले माकडे काय मुख दाऊ रावणा पुढे इंद्रजित खळखळा रडे आती साकडे त्यावेळेस असणारा तो इंद्रजित बोलू लागलेला आहे मनामध्ये असणाऱ्या हनुमानजीच्या शेपटाने ख्याती लावली आणि हा असणारा इंद्रजित रडू लागलेला आहे आणि रावणाला कसं काय मी तोंड दाखवू असा मनामध्ये इंद्रजित बोलत आहे रणी मज येते मरण तरी पावतो करते कल्याण वाचल्याचे फळ कोण काळे वदन तिनी लोक एवढी शेपटानं हनुमंताने ख्याती लावली होती वाचून तरी काय उपयोग आहे म्हणला सगळा पुरुषार्थ असणारा माझा वाया गेला असा असणारा इंद्रजित बोलू लागलेला आहे इंद्रजिताच्या नावाची ही ख्याती तिनी लोकी माझी कीर्ती हेची आज आली अपकीर्ती रणी मारुती नाटुपे त्यावेळेस इंद्रजित बोलू लागलेला आहे मी इंद्राला जिंकून आणणारा म्हणून माझं इंद्रजित नाव पडलं सगळी माझी ख्याती गेली माझा पुरुषार्थ गेला असा असणारा कोण तो इंद्रजित बोलू लागलेला आहे कपी केवळ पाले खाईर आम्ही निदडे महावीर रणी न जिंकवे वानर लजा थोर मज आली त्यावेळेस असणारा इंद्रजित बोलू लागला हे एक वानर म्हणले पाल खाईर माझा सगळा पुरुषार्थ म्हणले ह्या वानरामुळे गेला आणि वानरानं मोठी ख्याती केली असा इंद्रजित पुन्हा पुन्हा बोलू लागला काळे वदन लज्जानुवृत्तिया मरण नये मज वरदो युक्ती इंद्रजित पडता चिंतावृत्ती तव ब्रह्मयुक्ती आठवली त्यावेळेस अशी मोठी चिंता कुणाला पडली त्या इंद्रजिताला आणि त्यावेळेस असणाऱ्या ब्रह्मदेवाला त्यानं समोर पाहिल्यावर मोठा आनंद झालेला आहे गळा बांधून मारुतिया इंद्रजितानी ललंके प्रती सोये मुखे बोलिला प्रजापती ते मज प्रत्यायावया की त्यावेळेस इंद्रजिताच्या मनाला मोठा आनंद झाला ब्रह्मदेव बोलला होता काय की असणारा ब्रह्मपाशी बांधून कुणाला हनुमानजीला लंकेला आणि असा असणारा मनामध्ये इंद्रजित विचार करू आचारवया चतुरानन रणी नुरेतिया सेवक जन माझा वाचलाचे प्राण विवरे दडून राहिलो त्यावेळेस असणाऱ्या ब्रह्मदेवाला बोलविलं आणि असणाऱ्या त्या प्रजापतीला बोलून असणार लवकरच्या लवकर योजना केलेली आहे दाडावया नाही सेवक जन बाहेर निघता पण रोकडे कपी पुचे मरण करी रुदन इंद्रजित त्यावेळेस इंद्रजिताला असा धाक पडला काय की असणार मला मरण आलं कुणामुळं असणाऱ्या एका वानराच्या शेपटामुळं असा पुन्हा पुन्हा इंद्रजिताला धाक पडलेला आहे माझ्या पित्याच्या पिताचा पिता कैसनी भेटला विधाता आईची इंद्रजित करी चिंता तो आला वचित परमेष्टी त्यावेळेस इंद्रजित मनामध्ये चिंता करू लागलेला आहे माझ्या पित्याचा पिता कैसेनी भेटेल आता कसा काय ब्रह्मदेव मला भेटल त्यावेळेस ब्रह्मदेवाला समोर कुणी पाहिलं इंद्रजितानं डोळा देखताची प्रमेष्ट इंद्रजित धरी धरिया पोटी धीर धरी पोटिया समूळ सांगे युद्ध गोष्टी केले कष्टिया वानरे त्यावेळेस ब्रह्मदेवाला पाहिलं आणि कवटाळून मिठी मारली कुण त्या इंद्रजित
इंद्रजितानं आणि युद्धाचा जी संग्राम झाला ते संग्राम कोण म्हणले सांगू लागला असणारा इंद्रजित ब्रह्मदेवाला सांगू लागला रणी गांजले मारुती तो बांधावे माझ्या हाती आयशी स्वामीची अप्रयुक्ती कृपा मूर्ती सत्य की जय त्यावेळेस असणारा ब्रह्मदेवाला इंद्रजित बोलू लागले पाशामध्ये इंद्रजित माझ्या असणारा मारुती माझ्या हाताने बांधावा असा असणारा मारुती कुणाला बोलू लागलेले आहेत असणाऱ्या त्या हनुमानजीला असत्य नव्हे ब्रह्मवचन नारदे सांगितले आपण कपिसी या ब्रह्मपास बंधन कृपा करुण मज द्यावे त्यावेळेस ब्रह्मदेवाला बोलू लागले कोण नारद मुनी बोलले होते म्हणले आणि ते काही खोटं होणार नाही कपिशी बांधून हनुमंत कुठं आणील म्हणले ब्रह्मपाशामध्ये लंकेला असं असणारं नारदाचं वचन आहे म्हणले मज दिलेल्या फास बंधन तेवा रणरंगी गरजोन ब्रह्मपाची कपी बांधून मग श्लोक वाटेवा त्यावेळेस असणारा इंद्रजित कुणाला बोलू लागलेला आहे त्या ब्रह्मदेवाला बोलू लागलेले आहेत म्हणले असणारा तो ब्रह्मपास द्या आणि मोठी गर्जना करीन आणि असणाऱ्या हनुमानजीला ब्रह्मपाशामध्ये बांधून लंकेला आणील त्याला मोठा आनंद झालेला आहे विरीचे देता फास बंधन इंद्रजिता मोकलिया कपी लक्षण वांडराशी ब्रह्मपास बंधन सर्वता जानवा देना त्यावेळेस असणाऱ्या इंद्रजिताच्या हातामध्ये पास दिला ज्या वेळेस इंद्रजितानं हनुमानजी व ब्रह्मपास टाकला पण कसल्याच प्रकारची बाधा हनुमानजीला त्या पासाची झाली हरिवरदान बाधून सख्या ब्रह्मबंधन पास गेला पै तुटोन निर्बंधन मारुते कारण का हनुमानजीला 33 कोटी देवाचं वरदान होतं ब्रह्मपास न कोणताच पास बाधा करीत नव्हता हनुमानजीला ज्या वेळेस इंद्रजितानं ब्रह्मपास टाकला त्यावेळेस असणारा ब्रह्मपास तुटून गेलेला आहे पासाची अनुवृत्ती रणी खवळला मारुती मरण मजा असेल पुढती इंद्रजिताचे चिती चळका त्यावेळेस असणारा ब्रह्मपास टाकल्याबरोबर हनुमानजी असणारे मोठ्या आयुष्याने खवळले आहेत त्यावेळेस असणारा इंद्रजित मनामध्ये दचकलेला आहे मला म्हणला आता रोकडं मरण आलं असा असणारा कोण बोलू लागले इंद्रजित या ब्रह्मपास गालिता ते न लागते हनुमंता माझे आरण धर्म गेला व्यर्था जगण्याता मज ज्या वेळेस इंद्रजितानं ब्रह्मपास टाकला ब्रह्मपास काही लागला नाही माझा व्यर्थ केला असा असणारा इंद्रजित बोलू लागलेला आहे माझी अस्त्र शक्ती शास्त्र शक्ती ब्रह्मपास ब्रह्मशक्ती अवघी व्यर्थ केली मारुती राक्षस पंक्ती केवी चाले ब्रह्मपास शिवशक्ती असणारी सगळ्या जेवढ्या शक्त्या होत्या तेवढ्या निर्फळ केलेल्या आहेत म्हणले हनुमानजीनं असा इंद्रजित मनामध्ये दचकू लागलेला आहे ब्रह्मपास व्यर्थ जाई आणि आश्रय करिता काय वानर न चालते उपायाला पाय राक्षस त्यावेळेस बोलले म्हणले शिवशक्ती नाही कोणचंच अस्त्र म्हणले असणारा ब्रह्मपास सुद्धा हनुमानजीला बाधा करीत नाही आणि काय करावं असा मोठा इंद्रजित चिंतामध्ये पडलेला आहे ब्रह्म्याने दिलेली खोटी शक्ती या लागीन दरवे मारुती इंद्रजित कोपला ब्रह्म्या प्रती तुझी दुष्ट मती आमावरी त्यावेळेस असणारा इंद्रजित ब्रह्मदेवाला बोलू लागले म्हणले तो दिलेला ब्रह्मपास खोटा झाला आणि असणारी ब्रह्मशक्ती दिलेली सुद्धा बाजू शकत नाही असा असणारा इंद्रजित ब्रह्मदेवाला बोलू लागलेला आहे रावणे विभागिले वेदासी त्याचा राग तुझे मानसी निर्दळा वया राक्षसाशी बुद्धी सांगशी हनुमंता त्यावेळेस असणार हनुमंताला तो बुद्धी सांगितलीस काय की असा असणारा कोण इंद्रजित ब्रह्मदेवाला बोलू लागलेला आहे रावणाचं कुळ निर्धारण करण्यासाठी तू आमुची आमुळ मूर्ती आम्ही तुझे ब्रह्म संततिया आमाशी देऊन या खोटी शक्ती कपी हाती मारविशी त्यावेळेस असणारा कोण इंद्रजित ब्रह्मदेवाला बोलू लागले अरे म्हणले तू आमच्या वंशाचा आहेस आणि आमचं वंशाचं निर्धारण करण्याकरता म्हणले तू खोटी शक्ती दिलीस खोटं ब्रह्मास्त्र दिलंस असा असणारा इंद्रजित पुन्हा पुन्हा कुणाला बोलू लागला ब्रह्मदेवाला अरे ब्रह्म म्हणे तू विकल्प मूर्ती ब्रह्मदोषिया ब्रह्मगाती तुझी नातळे ब्रह्मशक्ती केवी मारू ते बांधावे त्यावेळेस सांगितलं म्हणले ब्रह्मशक्ती हनुमंताला काही बाधा करू शकली नाही आणि हसणारा ब्रह्मपाशी तुझी युक्ती हुकली म्हणले
कुणाला? इंद्रजिताला म्हणला तू ब्रह्मपास टाकलास पण एकटी संपली म्हणला तुझी हुकली. ब्रह्मानुवादाचे उत्तर गळा बांधून या वानर इंद्रजिता नील महावीर ते साचार करी वाक्य. त्यावेळेस म्हणले ब्रह्मदेवाचं वाक्य म्हणलं खरं होणार आहे म्हणला. आणि असणारा ब्रह्मदेव ची ब्रह्मपाशामध्ये असणाऱ्या मारुतीला बांधून लंकेला आणि म्हणले ब्रह्मदेवा तुझं खरं वाक्य कर. असं असणार कोण बोलू लागले? इंद्रजित. ब्रह्म म्हणे इंद्रजिता प्रति माझे फास दे मज हाती गळा बांधून या देऊन मारुती लंके प्रति न्यावया. इंद्रजित असं बोलल्यानंतर ब्रह्मदेवानं सांगितलं इंद्रजिता म्हणले माझा पास माझ्याकडे दे आणि असणारा मी ब्रह्मपास कुणावर टाकीन म्हणले मारुतीत कड आणि गळा बांधून मारुती राहायला आणील. असा असणारा ब्रह्मदेव इंद्रजिताला बोलला. इंद्रजित म्हणे ब्रह्म्यासी म्या मोकलिले या ब्रह्मपासासे हनुमंते बांधून राखिले पुच्चे म्या तो मासी काय द्यावे. त्यावेळेस म्हणले मी फास नाही टाकल्यावर आणि मारुती राहायला नाही बांधलो मला कोण म्हणेन की इंद्रजितानं बांधून आणलंय हनुमंताला लंकीमध्ये असं म्हणतील का म्हणला लोक. ऐकोनी इंद्रजिताचे वचन ब्रह्म झाला हास्यवदन कपिस ब्रह्मपासा बंधन केले विंदान ते ऐका. त्यावेळेस असं बोलला इंद्रजित. त्यावेळेस ब्रह्मदेवाला हसू आलं आणि असणारा ब्रह्मपास म्हणले हनुमानजीवर सोडलेला आहे. ब्रह्म सांगे गा हनुमंता तुझं न लागे का बा फास बंधनता माझ्या सत्य वचनार्थ ब्रह्मपासात मानावी. त्यावेळेस असणारे ब्रह्मदेव हनुमानजीला पुन्हा विनंती करू लागलेले आहेत. मी टाकलेला ब्रह्मपास म्हणले मान्य कर आणि ब्रह्मपाशा मध्ये पड. असा असणार पुढील वाचक सकाराम नागरगोजे आणि सूचक आमच्या युवाई चारदारी कर. चला कुंडलिका वरदे हरी रामचंद्र भगवान की जय. ओनसोत हनुमान महाराज की जय. गोपाल